आता निगेटिव्ह सेट स्लो मध्ये कुणी यायचं शाळेच्या भिंतीवर येऊन टाकायचं सर्व धर्म समभाव. कुणी यायचं नगर परिषदेच्या गाडीवर येऊन टाकायचं सर्व धर्म समभाव. आणि आपल्या लोकांना वाटलं हे वेदातलं काय वाक्य आहे बाबा का गीतेतलं वाक्य. या जगातला सर्वात मोठा खोटं वाक्य आहे सर्व धर्म समभाव. एक नंबरचं खोटारडं घाणेरडं वाक्य आहे. देऊ पटवून बघा तो भंडारेची कृती बघा. याची माझी वारकरी संप्रदायाला विनंती आहे, याची दखल वारकरी संप्रदायाने घेतली पाहिजे. अरे विना गळ्यात असताना पाया पडायचं आणि त्यानं ताट उभं राहायचं पुढच्याना, हे का बरोबर आहे काय? बसण्याची सोय करतोय, बसण्याची. हा सांगतो मी राजकारण करत नाही. अट्टल हिंदुत्ववादी म्हणतो आम्ही काय शेंड आहे का? शेंड तर तुम्ही आहात. हिंदुत्व हे पाकिटावर चालतो कार्यक्रम, नाटक आहे नाटक. या ठिकाणी तिसरा आरोप या ठिकाणी आपल्यावर करण्यात आलेला आहे की काँग्रेस कार्यकर्त्यांनी कीर्तनात गोंधळ घातला. मुळात काय घडलं ते आपण या ठिकाणी बघूया. 9:30 वाजताचा प्रसंग काय घडलाय तो स्क्रीनवर दाखवा जरा. 9:30 वाजताचा प्रसंग दाखवा. आपण करायला सोडायचं. कोण म्हटलं? कोण म्हटलं? किती वाजले? 11 पर्यंत जाऊन का तुला मोक्ष देणार? 11 धमकी देतोय हा. समोरच्या मागच्याला मोक्ष द्यायची. तुला तेच सांगतोय 11ला तुला मोक्ष नाही भेटला ना तू कम्प्लीटच कर माझ्या. जेव्हा हे सगळं दुसरं काही चाललं त्यावेळेस एक आपला कार्यकर्ता उभा राहिला आणि म्हटला की महाराज ते अभंग राहून गेला तो पुरा करून घ्या ना. तर तो म्हणे अरे तू कोण रे, तुला 11 वाजता मोक्ष देतो. मोक्ष देतो म्हणजे काय करतो? मारतो. आणि सर असं सांगण्यात आलं होतं की अफजल खानाचा कोथळा बाहेर काढलेला असतानाचा प्रसंग मी सांगत होतो, औरंगजेबाच्या विरोधात मी बोलत होतो आणि तेव्हा यांनी माझ्या कीर्तनात गोंधळ घातला. बघा आता पुढला व्हिडिओ मध्ये या ठिकाणी सविस्तर माहिती आहे. गोंधळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी घातला की मी अफजल खानाच्या कोथळ्याचा प्रसंग सांगत असताना तो प्रसंग सांगू नये म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला असं म्हणणारा तो भंडारे डोळे विघडून बघ. 10 वाजता तू काय राडा केलाय तो बघा, दाखवा तो स्क्रीनवर. आता पुढे तो सांगतो. जो भाऊ म्हटला अभंगावर बोला त्याने जर मी आज सेवेला घेतलेला अभंग पूर्ण म्हणून दाखवला तर मी आजचं मानधन त्याला देणार. आपण पूर्ण अभंग म्हणून ऐका ना, कीर्तन मी करणार आहे फक्त अभंग पाठ नाही. कीर्तन तुम्ही नका करू. हा बघा मला फक्त सांगा अभंग मी जो घेतलाय तो तुमचा पाठ आहे का नाही एवढंच उत्तर द्या. आता कीर्तन करू नका. सुरुवात अभंग पाठ आहे, कीर्तन नका सांगू. अभंग पाठ नाही. अभंग पाठ आहे का नाही? अभंग पाठ आहे का नाही? तो निलेश गायकवाड खाली बसलेला होता. तो निलेश गायकवाड खाली बसला होता. त्याला पुन्हा डिवसलं. हे उठवण्यात आलं. घालायचं ठरलेलं आहे. कसा घालायचा त्याला पुन्हा डिवसलं. तुझा अभंग पाठ आहे का नाही सांगतो. म्हणजे मी श्रोता आहे, माझा अभंग पाठाशी कशाला बसला असतो. मी कीर्तन केलं. तो श्रोता म्हणून बसलेला आहे. तर असं म्हणल्यावर हा काय म्हटला ते काय त्याला सायको म्हणजे हा वेड लागलेला पोर आहे असं म्हटलं. मग थोडेसे कार्यकर्ते लोकांना आवडलं नाही हे खरंय. लोक उठून जायला लागले. याच्यापेक्षा जास्त काही झालं नाही. महाराज नंतर कसा गेलाय दाखवा. या फुटेज मधून आपल्याला एकच सांगतो, त्यांनी सांगितलंय की हल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला, पण 10 वाजता मुद्दामरून हा सर्व ड्रामा या ठिकाणी आधी रचलेला होता. एखाद्याला टार्गेट करायचं, स्वतः त्याला उभं केलं, तो उभा राहिला, त्याला काय काय बोलले या ठिकाणी या फुटेजमध्ये सगळं आलेलं आहे मित्रांनो. त्यामुळं हा फक्त या ठिकाणी जो कुटील डाव आहे तो या ठिकाणी तुम्हाला सर्व या ठिकाणी फुटेजमध्ये मिळत आहे. तुम्ही या ठिकाणी या फुटेजमध्ये तुम्ही सर्व बघितलं.
जो मुलगा सांगतोय महाराज मला अभंग येत नाही, त्यावर महाराज म्हणतो तू श्रोता नाहीये तू सायको आहे, ही भाषा काय या महाराजांची. त्यानंतर तुम्हाला सांगतो पहिला प्रतिकार भंडारे समर्थकांनी त्या मुलाच्या दिशेने केलेला आहे या ठिकाणी. आणि त्या वेळेला एक तुम्हाला फुटेजमध्ये सारखा फुटेज येतोय की एक कुणीतरी चपला उठून जातोय, बरोबर. हा व्हायरल झालेला फुटेज एक आहे. ज्या वेळेला गायकवाडांवर धावून जाणार होते त्या वेळेला गायकवाडांचा हल्ला थांबवण्यासाठी तो माणूस फक्त पुढे आलेला आहे. हे दुसऱ्या फुटेजमध्ये या ठिकाणी दिसेल. बघा बघा हा हल्ला त्या मुलाच्या दिशेने हे मुलाच्या दिशेने झालेला हल्ला आहे हा. जे पुढे टार्गेट बसले होते त्या ते निलेश गायकवाडला मारायला धावले असं आहे. हा परत दाखवा. आणि एवढाच फक्त निलेश गायकवाडला वाचवण्यासाठी थांबा, आपले जे थांबा, कार्यकर्ते थांबा. उभे राहिलेले. थांबा, ऐकू दे त्यांना सगळ्यांना. मग अभंग पाठ आहे, कीर्तन नका सांगू. अभंग पाठ नाही, अभंग पाठ आहे का नाही, अभंग पाठ आहे का नाही, अभंग पाठ आहे का नाही. बस मग त्याला मारायला जाताना दिसतंय तुम्ही पहा, ते टार्गेट बसले होते ते. कळालं ना तुम्हाला वस्तुस्थितीची थोडी जाण आहे का? कळाली का तुम्हाला सर्व वस्तुस्थिती? अरे आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारसदार आहोत. शिवाजी महाराजांचा जो या ठिकाणी विचार आहे तो ह्या मातीत नाही सांगायचा, तो कोणत्या मातीत सांगायचा. त्यामुळं तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो, हे फक्त ओरिजिनल हिंदुत्ववादी नाही, यांना फक्त राजकारणासाठी हिंदुत्ववाद पाहिजे. अरे हिंदुत्ववादी लोकांनी तुम्हाला मी आवर्जून सांगतो की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मला पुरस्कार हिंदू धर्माने दिला, जरी मी बाळासाहेब थोरातांचा पाईक आहे तरी, कारण आमचं हिंदुत्व या ठिकाणी ओरिजिनल हिंदुत्व आहे. त्यामुळं सर्वांना एकच आव्हान आहे, कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असू, मी इथं या ठिकाणी आव्हान करतो, कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असू, इथून पुढं त्याला जर कोणताही त्रास झाला तर या ठिकाणी डॉक्टर पोलेला फोन करा. कोणताही राजकारण पाहणार नाही, पण तुमच्या हिंदूंसाठी हा डॉक्टर कोले उभा राहणार. त्यानंतर मित्रांनो पुढचा आरोप घ्या पुढचा शेवटचा. या ठिकाणी चौथा आरोप एक थोडक्यात आपण घेऊया. चौथा आरोप या ठिकाणी झालेला आहे. संग्राम भंडारेवर हल्ला झाला, त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण कीर्तनाचं चित्रीकरण सीसीटीव्ही मध्ये कैद आहे. संग्राम भंडारेने गोंधळ उडवून दिल्यानंतर त्याने कार्यकर्त्यांना भांडायला लावले. तो मात्र तिथेच उभा होता, शांतपणे मागे येतो, प्रदक्षिणा घालतो. त्या ठिकाणी मिशन सक्सेसफुल झाले. अशा थाटात परत आपल्या गाडीत जाऊन बसतो आणि महाराजांवर हल्ला झाला कुठे? मग भंडारेला धक्काबुक्की झाली कुठे? भंडारेला जीवा मारण्याचा प्रयत्न झाला कुठे? या पहिल्या फुटेजमध्ये आपण पाहिलेलं आहे आणि आता पण या ठिकाणी या फुटेजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. बघा त्या स्क्रीनवर आहे महाराज, स्क्रीन मध्ये महाराज जागेवर उभे आहेत अगदी. गोल केलेल्या याच्यामध्ये महाराज उभे आहेत. दिसलाय का? गोल सर्कल मध्ये दिसतोय का? आता बघा कसा मागे येतोय, पाया पडतोय, निवांत कसा जातोय बघा. आणि आपण त्याच्यावर हल्ला केला का? मीडियावाल्यांना विनंती आहे की हे तुम्ही महाराष्ट्रभर फिरवा. या ठिकाणी जाती दोष निर्माण करण्यासाठी, फक्त राजकारण करण्यासाठी या ठिकाणी यांनी रचलेलं हे षडयंत्र आहे. जर महाराष्ट्र सुरक्षित ठेवायचं असेल तर सर्व नागरिकांना विनंती आहे की तुम्ही या अशा धोंदाडांच्या समर्थन कधीच करता कामा नये. बघा महाराज कशी खुशीत आहे पहा, खुशीत आहे ते बरोबर जमली गमत. डबल पाकिट असतं खालचं वरचं दोन असतं का. महाराज चालले आता का? बघा चालले गावाकडे. महाराज निवांत चालले. महाराजांना कोणी धक्काबुक्की केलेली दिसते का? महाराजांना मारहाण केलेली दिसते का? महाराजांवर अतिप्रसंग केलेला दिसतोय का? बघा
फुटेज तुमच्या समोर आहे. नाही आता एक केव्हा जास्त वेळ घेत नाही, उन्हत आपलं वेळ झालेला आहे. थोडक्यात राहिलेलं आहे, एकच राहिले. एक फुटेज आम्हाला असं मिळालं, जेव्हा या तालुक्याचे लोकप्रतिनिधी कीर्तनाला येतात, मंदिरात जाऊन दर्शन घेतात, दर्शन घेऊन बाहेर आल्यावर या कीर्तनात गोंधळ कसा घालायचा याचे षड्यंत्र तो कसा रचतोय ते बघा या फुटेजमध्ये. बघा आता षडयंत्र तयार करताना कशी मंडळी दिसते आता तुम्हाला दिसल तुम्हाला. जाऊ दे, हे दुसरं दाखवून राहिले. कर ना, प्ले कर. नाही यामध्ये स्पष्टपणे हे प्लॅनिंग बघा 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 गोळखा बघा. डोक्यात डोके घातले ना, बघा. काय कुठं ना करायचं हे ठरवलं. काय प्रगतीच्या गप्पा चालले, कोणत्या कामाची माहिती चालली इथं, कोणते रस्ते बनवायचे, कुठं संगमनेरचा विकास करायचाय. पोलिसांना आव्हान आहे, बघा षड्यंत्र कोणी करलं, कोणी संगमनेर अशांत करण्याचं काम केलं. बघा फुटेज, अंगठा बघा, अंगठा पाहिला का? सक्सेस म्हणजे गुतवलेले आपल्या लोकांना आरामशीर गुतवलेलं हे सांगतोय. बघितलं अंगठा काय सांगतोय ते बघा. परत दाखवायचं का? आता अजून पण आपल्याकडे फुटेज आहे. कृपया एक शेवटचा मुद्दा या ठिकाणी बाकी आहे. थांबा थांबा थांबा, बघायचं आहे बघा. हे सगळं कशासाठी चाललं? फक्त काँग्रेस आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्यासाठी, की बाळासाहेब थोरात हे हिंदू दोषी आहेत, हिंदूंच्या विरोधात आहेत, असं पेरण्यासाठी आज हे चाललेलं षड्यंत्र आहे. बाकी याच्यात काहीच नाही. परंतु या ठिकाणी मी आवर्जून सांगेल की साहेबांनी कधीही कोणत्या धर्माचं राजकारण केलं नाही. मित्रांनो एक गोष्ट मी आवर्जून सांगेल की मी पण या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचा अनुयायी आहे. परंतु जसं वय वाढतं ना मित्रांनो, तसं या ठिकाणी साहेबांचं राजकारण आपल्याला कळतं. जसपासून मी साहेबांबरोबर आलो तसपासून मी अध्यात्मात आहे. परंतु जेव्हा यांच्या बरोबर होतो ना, त्याचा इतिहास मी नंतर सांगेल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. साहेब साहेब साहेब, या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं. हा एक एक आरोप शेवटचा प्रश्न असा की त्यांनी मेसेज टाकले होते कर्मचाऱ्यांना, यांना का कीर्तनाला जावं. तेव्हा ते घुलेवाडी आहे ना, घुलेवाडी मोठ्या संख्येनं शेवटी ते तर याचा साखर कारखान्याचा भाग आहे, मतदार आहे, ते कामगार हे सगळे मतदार आहेत. त्यामुळं सगळ्यांना आपण कायम सांगत असतो की आज अमुक कीर्तन आहे, तुम्ही त्या कीर्तनाला जा. त्यात काय चुकीचं काय? भागवत धर्माकरता सांगतोय, वारकरी संप्रदाय करता हे असे उद्योग करणारे काय माहिती होतं. त्यामुळे ते असे खोटे नाटे आरोप त्यामध्ये आहेत. एक आता समारोपात एक सांगेल मी आपल्या सगळ्यांना की याच्यात खोट्या केसेस केल्या गेल्या. 11-12 कार्यकर्त्यांना गुंतवण्यात आलं. त्यांच्या अशा काय अँटिसिपेटरी बेल घेण्याची गरज नाही, तर जेलमध्ये घालायचा आणि कुचवायचा असा कार्यक्रम त्यांचा आहे. ज्यांनी काहीच केलं नाही ते आता ते गुन्हेगार करून ठेवलेले, आणि अशा खोट्या केसेस तालुक्यामध्ये खूप चालू आहेत. हेही लक्षात ठेवा, जाणीवपूर्वक चाललंय. या संपूर्ण तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. कोण बोलल त्याच्या दृष्टीत हे जे चाललंय ते थांबवण्याची गरज आहे. तुम्हाला लक्षात घ्या, खोट्या केसेस कोणत्याही परिस्थितीत थांबल्या पाहिजे. आणि माझं नथुराम गोडसेचं तुम्ही आता काय, मी तर सांगून टाकलंय, कोणाला नथुराम गोडसे व्हायचं असेल तर तत्वाकरता मरायला तयार आहे ना मी. चांगलं झालं आमच्या जीवनात काही रे, तेव्हा तत्वाकरता काही करण्याकरता तयारी, मरण्याचे काय विशेष आहे. मी महात्मा गांधी नाही होऊ शकत ते मला माहितीये, परंतु एक कोणतरी बदनामी करता